नाही, निश्चितच रेल्वे मंत्री महोदयांनी ज्यावेळेस ही घोषणा केली रद्दची, तर निश्चितच आमच्यासारख्या संगमनेरकरांवर एक अन्याय झाला असं मी म्हणेल. तर कुठंतरी रूट आपण मार्ग थोडासा आदलाबदल करू शकत होतो, त्या दृष्टीने त्याचा विचार होणं अपेक्षित होतं. परंतु दुर्दैवाने याच्यामध्ये तसा काही प्रकार झाला नाही. वाकचौरे साहेब आज शिवसेनेत आल्यामुळं वाकचौरे साहेबांच्या बी आम्ही रेल्वेच्या शिर्डीचे खासदार आहेत, ते त्यांच्या माध्यमातून सुद्धा रेल्वे मंत्र्यांना विनंती करू. शिवसेनेचे आमदार अमोल खताळ आपल्यासोबत आहेत. तुम्ही लोड शेडिंगवरून महावितरणावरून एक महत्त्वाचा मुद्दा मांडला, शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या. नेमकं काय विषय होता आणि कुठल्या त्या महत्त्वाच्या विषयावरती लोकसभा अध्यक्षांकडून काय तुम्हाला आश्वासन मिळालं? नाही, गेल्या 2-3 महिन्यापासून ग्रामीण भागामध्ये संध्याकाळी 6 ते 8-9 अशा पद्धतीने लाईट बंद करण्यात येत होता. काल सकाळी ज्यावेळेस एक प्रश्न सभागृहामध्ये उपस्थित झाला, त्यावेळेस मुख्यमंत्री महोदयांनी सभागृहाला सांगितलं का महाराष्ट्रात आपण कुठेही लोड शेडिंग करत नाहीये. जर लोड शेडिंग करत नाहीये तर मग हे संध्याकाळी जी लाईट संगमनेर मतदारसंघामध्ये किंवा बाकीच्या अजून ठिकाणी जिल्ह्यामध्ये अहिल्यानगर जात असेल, त्या संदर्भात मी काल सभागृहाचं माध्यमातून सरकारचं लक्ष वेधलं आणि विनंती केली का याच्यामध्ये जर काही अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे होत असेल किंवा कोणाच्या वेगळ्या सूचना असेल तर त्यामध्ये आमचा शेतकरी भरडला नाही गेला पाहिजे. संध्याकाळचा टायमिंग हा महिलांचा स्वयंपाकाचा असतो, लहान मुलांचा अभ्यासाचा असतो, सगळ्याच बाबींचा विचार करून एक त्या वेळेबाबत तरी काहीतरी पाळण्यात आलं पाहिजे असं मला वाटत होतं. त्यामुळे आता त्या बाबतीत निश्चितच अधिकाऱ्यांकडून दुरुस्ती होईल अशी मला खात्री आहे. आमदार साहेब, एक महत्त्वाचा प्रश्न होता की नाशिक पुणे जी रेल्वे होती संगमनेर मार्गे जाणार होता, तो प्रस्ताव रद्द झाला समजतंय. नेमकं काय कारणं होती? सत्ताधारी पक्षाचे आमदार आहात तुम्ही आणि एक महत्त्वाचा प्रकल्प तो होता. तर मग यामध्ये काही राजकारण झालं की जाणीवपूर्वक रद्द झालं? नाही, निश्चितच रेल्वे मंत्री महोदयांनी ज्यावेळेस ही घोषणा केली रद्दची, तर निश्चितच आमच्यासारख्या संगमनेरकरांवर एक अन्याय झाला असं मी म्हणेल. गेल्या कित्येक वर्षापासून संगमनेरकरांची असेल, पुणे, नाशिक, नगर या 3 जिल्ह्यातील लोकांची मागणी होती का ही रेल्वे मार्ग झाला पाहिजे. यासाठी माझ्या मतदारसंघामध्ये भूसंपादन 2022 मध्ये झालंय. परंतु या पूर्वीसुद्धा जेव्हा अशा चर्चा आल्या रेल्वेच्या बाबतीत, तर ती बैठक मी स्वतः मुंबईला रेल्वे भवनामध्ये रेल्वेचं जे व्हिटिला ऑफिस आहे तिथं 2 ते 3 वेळेस जाऊन मी चर्चा केली वरिष्ठ अधिकाऱ्यांशी, त्यांचे संवाद साधला, त्यांना विनंती केली. त्यावेळेस काही कागदपत्र माझ्या हाताला लागले का JMRTचा बरोबर आहे कारण त्यांनी दिलं, परंतु JMRTनीच एक पत्र दिलं होतं का 10 किलोमीटर लांब अंतर ठेवून जर तुम्ही रेल्वे नेली तर आमची त्याला कुठल्याही प्रकारची हरकत नाही. तर मग त्यामुळं जर हा प्रकल्प सुरुवातीला मंजूर होता, भूसंपादन झालं होतं, तर कुठंतरी रूट आपण मार्ग थोडासा आदलाबदल करू शकत होतो, त्या दृष्टीने त्याचा विचार होणं अपेक्षित होतं. परंतु दुर्दैवाने याच्यामध्ये तसा काही प्रकार झाला नाही. तर मधल्या कालावधी मला माध्यमांनी त्यांनी प्रश्न विचारले, परंतु हा विषय काही लोक दुर्दैवाने संगमनेरचे माजी लोकप्रतिनिधी असेल किंवा त्यांचे काही सहकारी असतील, ते दुर्दैवाने असा भासवण्याचा प्रयत्न करताय का आमदार अमोल खताळमुळे ती रेल्वे गेली. रेल्वे बाबतीत त्यांनी वस्तुस्थिती केंद्र सरकार, राज्य सरकार माहिती करून घेतली पाहिजे. आज पुणे जिल्ह्यामध्ये बी तो विरोधक जो आहे तो विद्यमान सत्ताधाऱ्यावरती आरोप करतो रेल्वे तुमच्यामुळे गेली. या आरोप प्रत्यारोपामुळं आपलं नुकसान होतंय. त्यामुळं कुठंतरी आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा वस्तुस्थिती समजून ही रेल्वे कशी जाईल यासाठी प्रयत्न होणं अपेक्षित आहे. आज आता शिर्डी लोकसभेचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे सुद्धा आपल्या शिवसेना पक्षामध्ये आले. पक्षाकडे त्या विषयाकडे येणारच होतो मी. भाऊसाहेब वाकचौरेंना जर कोणी त्यांच्या आडवे आल तर मी त्यांच्यासमोर ढाल बनून उभं राहील असं तुम्ही जाहीर म्हटले होते. निश्चितच आता मी तेच आपल्याला सांगतोय का रेल्वे प्रश्नासंदर्भात सुद्धा आता आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांशी आम्ही बोललो होतो. साहेब स्वतः दिल्लीला असताना रेल्वे मंत्र्यांची बैठक वेळ घेऊन साहेब स्वतः मला शब्द दिलाय मी येतो म्हणून. मी मागे मुख्यमंत्री महोदयांना भेटलो, मुख्यमंत्री महोदयांना आम्ही विनंती केली की आपण फेर सर्वेच्या बाबतीत सूचना द्यावा. त्यांनी सुद्धा सांगितलं होतं की याच्यात आपण तपासून घेऊ, रेल्वे अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन आपण त्यानुसार पुढे जाऊया. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब आहेत, त्यांच्या इथं सुद्धा मंत्रालयामध्ये बैठक रेल्वेच्या अधिकाऱ्यांना बोलून झाली होती. म्हणजे असं नाहीये का रेल्वेच्या बाबतीत आमची अनास्था आहे. रेल्वे झाली पाहिजे. रेल्वेमुळं
निश्चितच येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये आमच्या ज्या गेल्या कित्येक वर्षापासून प्रलंबित आहेत त्याला न्याय मिळेल. आणि वाकचौरे साहेब आज शिवसेनेत आल्यामुळं वाकचौरे साहेबांच्या बी आम्ही रेल्वेच्या शिर्डीचे खासदार आहेत ते त्यांच्या माध्यमातून सुद्धा रेल्वे मंत्र्यांना विनंती करू. वेळप्रसंगी आता जन आंदोलनं होतील, केले गेले पाहिजे, परंतु काही गोष्टींमध्ये आता आपल्याला या सगळ्या लोकप्रतिनिधींनी एकत्र येणं गरजेचं आहे. एकमेकावर आरोप प्रत्यारोप करण्याने काही होणार नाही असं मला वाटतं. दुसरा आपला प्रश्न भाऊसाहेब वाकचौरेंच्या बाबतीतला, तर आज ते शिवसेना आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली, आदरणीय श्रीकांतदादा शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांनी शिवसेना पक्षात येण्याचा निर्णय घेतला. एक शिवसैनिक म्हणून, एक कार्यकर्ता म्हणून माझी ठाम भूमिका आणि माझं कर्तव्य आहे का माझ्या नेत्यांनी घेतलेल्या निर्णयाचा आदर करून जे वाकचौरे साहेब येत आहे तर त्यांना ज्या पद्धतीने काही लोक धमक्या देऊन वेगळ्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न दाखवत होते, तर ही लोकशाही आहे. घटनेच्या तरतुदीनुसार त्यांचा प्रवेश झालेला आहे, त्यांचा गट स्थापन झाला आणि प्रवेश झाला आहे. त्यामुळं एक शिवसैनिक म्हणून माझं कर्तव्य आहे, माझी जबाबदारी आहे का माझ्या वरिष्ठ नेत्यांना जर कुणी अंगावर येण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांना शिंगावर घेणं, त्यांची ढाल म्हणून त्यांच्या बरोबर उभं राहणं. शेवटचा प्रश्न घेतो. विरोधक असं भासवत होत आहेत की रेल्वेचा प्रश्न असेल किंवा जे विरोधक आहेत त्यांना सत्तेत घेण्यासाठी जो सत्ताधारी प्रयत्न करतायत, तर विरोधकांच्या या टीका टिप्पणीकडे कसं पाहता? टीका टिप्पणी आता मी तर सांगेल का, आता विरोधकांनी या टीका टिप्पणीच्या फंद्यात न पडता विरोधकांनी रेल्वे कशी येईल यासाठी सत्ताधाऱ्यांना बरोबर येऊन, सत्ताधारी आणि विरोधकांनी बरोबर येऊन राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या वरती दबाव टाकून आपला हेतू जो आहे हा हेतूकडे लक्ष दिलं पाहिजे असं मला वाटतं. सत्यजित तांबेंनी देखील त्याच्याविषयी आवाज उठवला होता. जर तुम्ही जर उद्या त्या प्रश्नासाठी एकत्र येणार का? मी काय सांगितलं, जर तुमचा हेतू शुद्ध असेल, तुम्हाला राजकारण एक आंदोलनाच्या ठिकाणी एक बोलायचं आणि आंदोलन झाल्यानंतर बाहेर वेगळं बोलायचं, अशी जर पद्धत असेल तर ते चुकीचं आहे. त्यासाठी तुम्हाला पूर्ण मनाने राजकारण विरहित या रेल्वे मार्गासाठी एकत्र यावं लागेल. फक्त कुरघोडी करायची, कॅमेऱ्यासमोर एक दाखवायचं आणि कॅमेऱ्याच्या बाहेर मागे एक दाखवायचं, असा प्रकार असेल तर याच्यामध्ये यश मिळेल असं मला वाटत नाही. त्यामुळं सगळ्यांनी राजकारण विरहित पक्षाचे जोडे साईडला ठेवून एकत्र पुढे आलं पाहिजे. ज्येष्ठ नेते खासदार माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा त्या बाबतीत खूप मोठा पाठपुरावा आहे, संघर्ष आहे, अभ्यास आहे. तो निश्चितच उद्या एखाद्या ज्येष्ठ नेत्यांनी याचं नेतृत्व केलं तर आम्ही सर्व त्याबरोबर, मी तरी राहील ही आपल्याला शाश्वती देतो. धन्यवाद. प्रवीण सरवसे, लेट्स अप मराठी, मुंबई. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.